हाय सर्वांना. तर चला आज मी बनवणार आहे खोबऱ्याची बर्फी. तर खोबऱ्याची बर्फी बनवण्यासाठी मी घेतलेलं आहे तर खोबरं आणि किसणी घेतलेली आहे. किसण्यासाठी इथे बघा श्रीषाचं असंच चालू असतं मध्ये मध्ये. मी काय करायला घेतलं ना, हिचं पण मध्येच चालू असतं. तर चला ठीक आहे. तर मी इथं खोबरं घेतलेलं आहे ते मी किसून घेत आहे. तर बाहेर थोडी मेथी सुकायला घातलेली होती, ती बघितली झालेली आहे ती सुकून. ते घेते मी आत. आणि इथे बघा श्रीषा मी बोलली होती ना तिचं मध्येच असतं. मी इथं घेतलं खोबरं किसून. किसता किसता हात दुखले म्हणून थोडंसं मी लावलं मिक्सरला ते. नंतर नाही तर खोबरं वगैरे मिक्सरला लावून झालं होतं. नंतर घेतला मी गूळ, दूध. कढईमध्ये थोडंसं 1 चमचा मी टाकलं तूप. नंतर टाकलं त्याच्यात गूळ. गूळ चांगला मेल्ट होत होता. नंतर मी टाकलं त्याच्यात दूध. दूध टाकलं. आता तुम्ही बोलत आजीला दूध का टाकलं, तर मतलब दूध टाकल्यावर खरी टेस्ट येते बाबा. म्हणजे खूप छान लागतं ते. फुटतं ना तर ते दाणे दाणे त्याचे असे राहत नाहीत, विरघळतात आणि फ्लेवर पण खूप छान येतो बर्फीला. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि बघा, खूप छान लागतं. आणि ते दाणे दाणे राहतात ते पण विरघळून जातं. तर इथं झालेलं आहे खोबरं मी टाकत आहे त्याच्यात. म्हणजे दूध चांगलं शिजलेलं आहे, दूध आणि गूळ. तर त्याच्यात मी टाकलेलं आहे खोबरं. माझ्याकडे वेलची पूड नव्हती म्हणून मी नाही टाकली, तुमच्याकडे असेल तर नक्की टाका. तर इथे झालेलं आहे, म्हणजे बनत आहे थोडं. मी सारखं सारखं हलवते मध्ये मध्ये, नाही तर खाली लागेल ना म्हणून. तर मी एका प्लेटमध्ये तूप लावून घेत आहे. ते तूप लावून घेत आहे कारण ते मिश्रण मला त्याच्यात सुकायला टाकायचं आहे ना बर्फी पाडण्यासाठी. तर मी ते लावून घेते आणि ते सगळं मिश्रण त्याच्यात टाकून थोडंसं हवेला ठेवते फॅन खाली. तर कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा, शेअर करा, लाईक करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.